वर्तुळातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मनसेची महायुती सोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच युती फिसकटल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित येतील असे संकेत मिळत होते, पण ते प्रत्यक्षपणे तसं घडलं नाही। मनसेला जी जागा लोकसभेत हवी होती त्या जागेवर शिवसेना दावा करत होती, तसंच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावरती लढावं लागेल अशी शिवसेनेची भूमिका होती। पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही। याचबाबत मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर शिंदेंमुळेच मनसेचं नुकसान झालं का, तर शिवसेनेमुळे मनसेची महायुती प्रवेशाची चर्चा फिसकटली असा दावा केला जातोय आणि मनसेची शिवसेनेवरती या बैठकीमध्ये नाराजी उफाळून आल्याचं दिसलं। शिवसेनेमुळे मनसेच्या महायुती प्रवेशाला ब्रेक लागला असं देखील मनसेचं म्हणणं आहे आणि मनसेच्या युतीच्या मार्गामध्ये शिवसेनेचा स्पीड ब्रेकर होता। पण मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेचा एकूणच नाराजीचा सूर दिसतोय। विधानसभेमध्ये माहीम आणि वरळीवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये वाद आहेत। आज मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात कोणाशी तरी युती करेल अशा पद्धतीची चर्चा झाली। महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेंमुळे रखडलेला होता, शिंदेंनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहे। कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे? नाही, मी तरी बघत नाही त्यांच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असतो। आणखी एक महत्त्वाची बातमी गुंतवणूकदारांसाठी, कारण कमीत कमी वेळेमध्ये जास्त पैसे कुणाला नको असतात असंच आमिष दाखवत एका आर्टिफिशियल डायमंड बनवणाऱ्या एका खासगी कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला। मुंबईमध्ये नुकत्याच उघड झालेल्या टोरेस घोटाळ्यामुळे खळबळ माजली आहे। रुपया जोडून संसाराचा रहाटगाडा चालवणाऱ्या गोरगरिबांची शेकडो कोटींची फसवणूक झाली। त्याचं झालं असं की भामट्यांनी दादरसोबतच मुंबईतल्या अनेक भागात आलिशान स्टोअर उघडलं। त्यानंतर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या स्कीम्स आणल्या। कमीत कमी गुंतवणूक करा आणि दर आठवड्याला 4 ते 11% परतावा मिळवा असं सोपं गणित टोरेस स्कीमचं होतं। पण जसं दिसतं तसं नसतं याचाच प्रत्यय इथे सुद्धा आला। गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमेच्या बदल्यात आर्टिफिशियल हिरे आणि गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आली आणि दर हप्त्याला मिळणारा परतावा बघून दिवसेंदिवस गुंतवणूकदार वाढतच होते। त्या टोरेसकडनं पिरामिड मार्केटिंग स्कीमचंही आमिष दाखवण्यात आलं। त्यामुळे दाम दुप्पट नफ्याची स्वप्न पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना नव्या वर्षामध्ये मात्र मोठा धक्काच बसला, कारण एकाच दिवशी मुंबईसोबतच इतर भागात असलेले टोरेसचे सर्व स्टोअर्स अचानक बंद झाले आणि गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी घेऊन आरोपी फरार झाले। त्यामुळे गुंतवणूकदारांवरती मोठा आर्थिक आघात झाला। या आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय आणि आरोपींचा शोध सुरू आहे। टोरेस कंपनीनं गेल्या वर्षभरात मुंबईकरांची 13 कोटींची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय। तर या टोरेस घोटाळ्याचं मॉडेल नेमकं कसं आहे? दादर सोबतच मुंबईमध्ये आलिशान स्टोअर्स उघडण्यात आली। त्यामध्ये सोने, हिरे आणि चांदीमध्ये गुंतवणुकीसाठी ऑफर लोकांना देण्यात आली। कमीत कमी गुंतवणुकीची ही ऑफर होती आणि या गुंतवणुकीच्या बदल्यात आर्टिफिशियल हिरे ग्राहकांना दिले गेले। गुंतवणूकदारांना व्हाउचर्सचं देखील वाटप करण्यात आलं आणि आठवड्याला 4 ते 11% परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि कमीत कमी रकमेवरती 4% परतावा अशी ही स्कीम, असं हे आमिष होतं। 6 लाखांहून अधिकच्या रकमेवरती 11% परतावा असं देखील आमिष दाखवण्यात आलं। त्यामुळे अनेकांना नफा मिळवून दिल्याची बतावणी देखील करण्यात आली। यामध्ये घरं, हिरे, कार आणि दागिन्यांच्या परताव्याचं आमिष ग्राहकांना दाखवण्यात आलं। तर या टोरेस कंपनीचं पिरामिड मॉडेल नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात। तर या टोरेस कंपनीनं जी काही स्कीम आपल्या ग्राहकांना दिली, यामध्ये गुंतवणूकदार जोडल्यास 20% कमिशन मिळणार असं आमिष दाखवण्यात आलं आणि परतावा जो होता तो 4 ते 11%पर्यंतचा सांगण्यात आला। त्यामुळे एका गुंतवणूकदारानं 2 गुंतवणूकदार जोडायचे आणि ही साखळी पुढे पुढे
चालणार होती. हा असा पिरॅमिड तयार होणार. एका गुंतवणूकदारापासून 2 गुंतवणूकदार, या दुसरा गुंतवणूकदार आणखी दोघांना या साखळीमध्ये जोडणार आणि हा जो तिसरा गुंतवणूकदार असेल तो देखील आपल्या अंडर 2 गुंतवणूकदारांना जोडणार. त्यामुळे हा असा पिरॅमिड तयार होणार आणि ही साखळी या पुढे देखील ही अशीच चालू राहणार. हा चौथा जो गुंतवणूकदार आहे तो आणखी 8व्या आणि 9व्या गुंतवणूकदाराला आपल्या अंडर काम करायला लावणार आणि हा 5वा गुंतवणूकदार आणखी 10व्या आणि 11व्या आणि ही अशी जी चेन सुरू राहणार. हा असा पिरॅमिड आणखी वाढत राहणार. त्यामुळे गुंतवणूकदार जर जोडले आणखी तर 20% आणखी कमिशन मिळणार असं जे आमिष दाखवण्यात आलं. त्यामुळे ही चेन आणखी वाढत गेली, हा पिरॅमिड आणखी वाढत गेला आणि त्यामुळे अधिकाधिक लोक या कंपनीच्या या पिरॅमिड मॉडेलमध्ये फसले गेले. इन्वेस्ट किया हूँ। शुरू में मैं 1 लाख रुपया डाला था तो मुझे बराबर वीकली पेमेंट आने लगा था। उस टाइम 6% था और अभी 10% किया तो उसमें मैं और 3 लाख रुपया डाल दिया, तो अभी तो वो आया नहीं। साधारणपणे तुमचं मिळकत काय आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय काय आहे, हे 4 लाख जमवण्यासाठी तुम्ही किती दिवस मेहनत केली होती आणि काय फ्युचर प्लॅन्स होते, काय करणार होतात हे वाढीव पैसे मिळाल्यावर? हम लोग भाजी का बिजनेस करते हैं, सुबह सुबह भाजी का बिजनेस करते हैं। हम लोगों ने पैसा कुछ रखे थे कि अगर ऑयल बेस करो कुछ पैसा जमा हो जाएगा तो धंधा को आगे बढ़ाऊंगा, इसकी लालच में हम लोग पैसा वहाँ पे डाल दिया। 10,000 रुपये डाले थे मैंने, बोले 50,000 रुपये आएंगे और 50,000 जब मेरे तो डाला और हफ्ता भी नहीं आया और बंद हो गए। 60,000 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली। हाँ 60,000। साधारणपणे 60,000 कमवण्यासाठी चहाच्या धंद्याला तुम्हाला किती दिवस लागतात? 2 महीने पगार से काम करता हूँ। कंपनी फेब्रुवारीला चालू झाली. पाऊस घेतलं तर 2%, कॅशवरती हे केलं की 4% होते. नंतर मग हळूहळू सगळे गुंतवत गेले. 2%, 4% पर्यंत ठीक होतं. नंतर मग दिवाळीनंतर मग त्यांचे थोडे थोडे टक्के वाढत गेले. जसे टक्के वाढत गेले तसे माणसं गुंतवत पण गेली, ज्यांना मिळत पण होते. जे फेब्रुवारीला चालू झाल्यानंतर माणसांना मिळाल्यानंतर ते गुंतवत गेले आणि नंतर चालू झाल्यानंतर मग पैसे जसे गुंतवत गेले तसे पैसे येत पण होते. नंतर अचानक काय झालं कंपनीला ते कोणालाच कळालं नाही अजून पण. 20 डिसेंबरला टाकला होता तर आता मला 30 डबल आलाय, 9,909 रुपये आले. तर मी काय केला, माझ्या पैसे माझ्या भावाच्या नावावर टाकला. ते आता टाकला 5-6 दिवस झाले. तर बघतो तो आता आलेच नाही मला पैसा. तर मला लोकांनी बोललं का असं झालं ना, खोटा असेल. मी येऊन बघतो तो पोलीस बिलीस आहेत, आता काय करू, असं झाला. मी 24 डिसेंबरला इथे 2,35,000 इन्व्हेस्ट केलो. मला असं वाटलं की 24,000 हफ्त्याला येणार तर आपल्याला फार सोपं होणार EMI सगळं भरायला. ते ऐकून टाकलं. काल माझा फर्स्ट येणार होता 24,000, पण काल सकाळी तर आला नाही. ज्यांनी मला सांगितलं मी त्याला फोन केला, ते बोले एकाच दिवस पण येणार. नंतर मला काल दुपारी माहिती पडलं की असं झालंय, हे लोक फरार झाले, हे डोक्यात झाले आपल्या संगती. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. डोंगरावरून ढकलून देत चुलत भावानंच आपल्या बहिणीची हत्या केली. तरुणी जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या